कॉस्मिक कॉन्शियसनेस किंवा वैश्विक चेतना म्हणजे नक्की कशी असते त्याचं फार सुंदर वर्णन मदरनी केलंय. द कॉस्मिक कॉन्शियसनेस मीन्स दॅट instead of feeling that one is an altogether separate, isolated being, different from all others. आत्ता आपली जाणीव कशी आहे बघा, की आपण म्हणजे एक स्वतंत्र व्यक्ती आहोत, आपला आणि इतरांचा थेट संपर्क नाहीये. म्हणजे आपण स्वतंत्र आहोत, इतरांपासून विभक्त आहोत, ही आपली जाणीव असते. कॉस्मिक कॉन्शियसनेसमध्ये मात्र ती जाणीव तशी नसते. One feels that he is only a part of an immense whole and in relation with the whole totality. म्हणजे तिथे त्याची अशी जाणीव असते की हे समग्र विश्व म्हणजे एक अशी संपूर्ण गोष्ट आहे आणि त्याचा आपण एक अंशभाग आहोत, ही त्याची जाणीव स्थिर असते. Receiving the movements and vibrations of all others and transmitting to all others its own vibrations. आणि तिथे इतरांच्या सगळ्या ज्या व्हायब्रेशन्स आहेत, जी स्पंदनं आहेत, ती त्या व्यक्तीपर्यंत थेट येऊन पोहोचत असतात आणि त्या व्यक्तीची स्पंदनं इतरांपर्यंत थेट जाऊन पोहोचत असतात. दॅट द मुवमेंट्स ऑफ कॉन्शियसनेस, द सायकोलॉजिकल व्हायब्रेशन्स डू नॉट स्टॉप इनसाइड अ स्मॉल इंडिव्हिज्युअल एन्क्लोज्ड इन हिमसेल्फ. आत्ता आपली जी चेतनेची सगळी स्पंदनं आहेत ती आपल्या अहम जाणीवेनी बंदिस्त अशा एका मन प्राण शरीरामध्ये सीमित झालेली असतात. ती तशी तिथे नसतात. हू इज ॲज इन अ शेल, एखाद्या कवचात बंदिस्त असावी तशी ती नसतात. विदाउट एनी कॉन्टॅक्ट विथ द रेस्ट, इतरांशी कोणाशी काही संपर्क नाही अशी ती नसतात. तर द फोर्सेस पास अक्रॉस, शक्तीचं आदान प्रदान एकमेकांमधनं थ्रू होत असतं, पास ऑन होत असतात ते फोर्सेस. गोईंग फ्रॉम वन टू अनदर, टचिंग वन हिअर अनदर देअर, अँड दीज फोर्सेस आर सो कॉम्प्लेक्स अँड मल्टिपल that we can no longer tell where one begins and another ends. आणि ही जी सगळी शक्तीचं सगळं जे आदान प्रदान चालू असतं ते इतकं जटिल असतं, इतकं संमिश्र असतं, व्यामिश्र असतं की त्यातली एक शक्तीचं स्पंदन कुठे सुरू झालं आणि दुसरं कुठे संपलं हे सांगताही येत नाही, इतकं ते सगळं व्यामिश्र असतं.